सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्हासनगर विधानसभा के अंतर्गत आने वाले महारल, वर्क व काम्बा ग्रामीण में आज ग्रामीणों की समस्याओं को सुझाने के लिए आमदार कुमार आयलानी द्वारा ठाणे जिले के जिलाधिकारी श्रीकृष्ण पांचाल से निवेदन किया था कि वह ग्रामीणों के बीच आकर उनकी समस्याओं को सुने व उनका समाधान करे, जिसके बाद उन्होंने मंगलवार को आने का वादा किया था। और आमदार कुमार आयलानी के नेतृत्व में ऐसा पहली बार हुआ कि जिलाधिकारी श्रीकृष्ण पांचाल एंटीलिया स्थित गुरुद्वारे के सभागृह में पहुंचे और ग्रामीणों की बात सुनी। आलावा बैठक के दौरान आमदार कुमार आयलानी ने महारल, वर्क व काम्बा गांव के नागरिकों की समस्याओं को कलेक्टर के सामने रखा, जिसके बाद कलेक्टर ने उपस्थित अधिकारियों से पूछताछ की। तीनों गांवों के बीच जाने वाले हाईवे पर लाइट, स्पीड ब्रेकर, दिशासूचक फलक, नया पुलिस स्टेशन, फायर स्टेशन, प्राथमिक स्वास्थ्य केंद्र, एम्बुलेंस, पीने के स्वच्छ पानी की व्यवस्था, जिला परिषद के स्कूलों की मरम्मत व उन्हें आधुनिक बनाना, नदी पर सुरक्षा दीवार समेत कुल 30 मुद्दों की सूची आमदार कुमार आयलानी द्वारा जिलाधिकारी को सौंपी गई। क्रमवार ढंग से जिलाधिकारी ने ग्रामीणों व संबंधित विभाग के अधिकारियों से स्थिति की सटीक जानकारी ली तथा जिन समस्याओं में जमीन की बाधा थी उन्हें सुझाने के लिए अधिकारियों को आवश्यक निर्देश दिए। वहीं अन्य समस्याओं के निराकरण के लिए ग्रामीणों की 10 सदस्यों का एक प्रतिनिधिमंडल बनाने को कहा, जिससे नियमित फॉलोअप से मामलों का हल निकाला जा सके। ग्रामीणों ने जिलाधिकारी को उनके गांव में बुलाने के लिए आमदार कुमार आयलानी का आभार व्यक्त किया और कहा कि आमदार के प्रयास से ही ऐसा संभव हो सका है। वहीं जिलाधिकारी ने भी अपने भाषण के दौरान कहा कि आमदार द्वारा उन्हें समस्याओं से संबंधित विषयों पर लगातार फॉलोअप किया जाता है। जिलाधिकारी ने कहा कि आमदार कुमार आयलानी के साथ मिलकर समस्याओं का समाधान करेंगे। इस बैठक में जो अधिकारी उपस्थित नहीं हुआ उन्हें कारण बताओ नोटिस जारी करने का भी निर्देश दिया गया। इस दौरान मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे रंजीत यादव, एसडीओ विजयानंद शर्मा, कल्याण उपविभागीय अधिकारी सर्जेराव पाटिल, तहसीलदार कल्याणी कदम, कल्याण तहसीलदार विकास गरुणकर, कार्यकारी अभियंता नेशनल हाईवे ज्योति शिंदे, मनपा उपायुक्त डॉक्टर दीपाली चौगुले व अन्य विभागों के अधिकारी के अलावा योगेश देशमुख, प्रमोद देशमुख, महेश देशमुख, दत्ता भोईर, राजेश भोईर, हनुमान भोईर, भरत पाटिल समेत तमाम ग्रामीण उपस्थित रहे। आए हुए तमाम महारल, वर्क, काम्बा के सभी गणमान्य व्यक्ति, भाइयों और बहनों, 5-6 दिन पहले जब मेरे पास महारल, वर्क, काम्बा के कुछ लोग डेलीगेशन आई थी कि वहाँ पे गांव में एक्सीडेंट हुआ है जिसमें 2 आदमी गुजर गए और उसके पहले भी काफ़ी सारे एक्सीडेंट हुए थे। उन्होंने एकदम गंभीरता दिखाई और मैंने भी गंभीरता दिखाई और इमीडिएटली मैंने कलेक्टर साहब को बोला, साहब गांव का एक जो हाईवे का विषय है जिसमें रोड तो बना है लेकिन वो रोड के ऊपर एक्सीडेंट काफ़ी सारे हो रहे हैं। उन्होंने कहा, बोला क्या करना चाहिए। उसी टाइम पीडब्ल्यूडी की मैडम शिंदे साहब भी आई, उनको भी बुला के उनके साथ में भी हम लोगों ने मीटिंग की। उन्होंने भी कहा जो जो आपके रोड्स के प्रॉब्लम है मैं इमीडिएटली कॉन्ट्रैक्टर को बुला के सब सॉल्व करने की कोशिश करती हूँ। एक तो उसमें मेन मुद्दा था साहब डिवाइडर का, जो डिवाइडर कंप्लीट न होने के कारण एक बाजू से दूसरे बाजू आदमी कार घुमाता है या स्कूटर घुमाता है तो दूसरे गाड़ी जो हाईवे पे स्पीड में जाती आती है तो इमीडिएटली कभी भी एक्सीडेंट हो जाता है। तो डिवाइडर जहाँ पे कट होना चाहिए, अभी देखिए एक तरफ से जैसा सेंचुरी के बाद में एंट्री करते हैं तो धोबीघाट को एक रोड जाता है, एक रीजेंसी को जाता है, उसके आगे फिर मारल गांव में रोड जाता है। तो जहाँ जहाँ पे भी एंट्री है, चाहे मारल में हो या डी मार्ट या मारल गांव या वर्क, काम्बा, वहीं पे कट होना चाहिए। उसके अलावा वो एरिया में उसको ब्रेकर्स लगने चाहिए या
मार्किंग लगनी चाहिए कि यहाँ पे आदमी को मालूम पड़े। जिस तरीके से हर हाईवे पे यहाँ पे हॉस्पिटल होती है तो हॉस्पिटल की निशानी होती है, यहाँ रोड डाइवर्टेशन होता है तो रोड का डाइवर्शन लगना चाहिए, ब्रेकर लगना चाहिए, आई कैट लगना चाहिए। ये हाईवे के रूल्स में आते ही हैं। दूसरा, लाइट नहीं है, जिसके वजह से रात आधी रात जो भी आदमी यहाँ पे सफर करते हैं, साहब ये देखे ये रोड काय सांगाल, आढावा बैठक घेण्यात आलं, ग्रामस्थांच्या काय मागणी होत्या ते सवाल नेमकं आपल्याला आपल्या प्रश्न विचारण्यात काय सांगाल? मागच्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत मरळ, वरप, कांबा या 3 ग्रामपंचायतीची काही निवेदन आली होती आणि इथले सन्माननीय स्थानिक आमदार यांचाही त्याबाबत पाठपुरावा चालू होता आणि त्या अनुषंगानं एक बैठक इथं आयोजित करावी असं इथली सगळ्यांची मागणी होती। त्या अनुषंगानं सन्माननीय आमदार महोदय, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागाधिकारी, तहसीलदार आणि सगळे इथले लाईन डिपार्टमेंटचे डिपार्टमेंट्स असतील, MGP, MPCB, जिल्हा परिषदचे सगळे विभाग, स्टेटचे काही विभाग, अशा पद्धतीनं इथे बैठक घेण्यात आली। यामध्ये निवेदनामध्ये त्यांचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यांवरती काही चर्चा करण्यात आली। काही मुद्द्यांमध्ये एकापेक्षा जास्त विभागांचा समावेश होता, तर त्या अनुषंगानं त्याबाबत चर्चा करण्यात काही मान्यता आवश्यक आहे, काही शासनाला या अनुषंगाने एक पुढच्या 8 उपविभागाधिकारी कार्यालय सर, अनेक बेसिक समस्या आहेत त्या या ठिकाणी आहेत, त्याच्या पद्धतीने आणि किती दिवसापर्यंत या गोष्टी आहेत त्या इथे आल्यानंतर समस्यांबद्दल मला यापूर्वी चर्चा झाली होती आणि या भागामध्ये मी कधी जाताना येताना पाहिल्या होत्या की इथे काही नागरी मूलभूत सुविधा आणि समस्या आहेत। परंतु इथं बैठकीमध्ये आल्यानंतर आणखीन जाणीव झाली की इथले जे स्थानिक ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी असतील, नागरिक असतील, तर यांच्या अनेक समस्या आहेत। इथे लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि शहरीकरण सोबत म्हणजे जवळपास महापालिकेचा एरिया आहे आणि ज्या कॅपॅसिटीज आहेत आणि ज्या सगळ्या स्टेटच्या किंवा इतर लाईन एजन्सी आहेत, हाताई भाग जिल्हा परिषदमध्ये आहे, तर या अनुषंगानं तितक्या लोकांना अपेक्षित सोयीसुविधा या पुरत नाही आहेत। अशा पद्धतीनं एक मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोकांनी त्यांच्या तक्रारी आणि त्यांचे इथे मन मोकळं केलं आणि जे लाईन डिपार्टमेंट होते त्यांना त्या संदर्भांमध्ये सूचना दिल्या आहेत आणि तसे प्रस्ताव जे आहेत तर ते काही स्टेटकडे आपल्याला पाठवावे लागतील आणि या सुविधा देण्यासाठी काही DPDC मध्ये प्रस्ताव घेऊ शकतो। त्या पद्धतीनं सन्माननीय आमदार महोदयांनी DCM साहेबांचेही रिमार्क्स आणि काही पत्रांवरती घेतलेले आहेत। तर आता 8-10 दिवसामध्ये DPDCची बैठक होईल, त्यामध्ये प्रस्ताव ठेवण्यात येतील आणि त्याला मान्यता देण्यासाठी प्रशासनातर्फे देखील प्रयत्न करण्यात येतील। दूषित आहे, उल्हास नदीचा प्रश्न गंभीर आहे, त्या विषयावर काय आपण उपाय? उल्हास नदीमध्ये जो ठाण्यामध्ये वांगणीपासून प्रवास चालू होतो आणि अगोदर आज काही इथे मला वाटते नदीच्या अभ्यासकांनी पर्यावरण प्रेमी पण होते, त्यांनी काही मुद्दे आणखी सविस्तरपणे इथे मांडले आणि या अनुषंगाने हायकोर्टमध्ये ऑलरेडी एक याचिका आहे ज्यामध्ये जे बदलापूर नगरपालिकेचं पाणी आहे ते उल्हास नदीमध्ये सोडण्यात येऊ नये अशा पद्धतीची याचिका एक दाखल झाली होती। हायकोर्टाने काही टाईमलाईन टाकून दिलेले आहेत ज्या अंतर्गत नगरपालिकेने अनट्रीटेड जे वॉटर आहे तर ते 0वरती म्हणजे पूर्णपणे थांबवावं अशा पद्धतीच्या हायकोर्टच्या सूचना आहेत। त्यामध्ये मलाही हायकोर्टने काही सूचना दिल्या, त्याच्या बैठका मी घेतोय आणि एक वर्ल्ड बँक सोबत एक प्रोजेक्ट आता नगरपालिका बदलापूर करते। काही हाऊसिंग सोसायटी होत्या, आम्ही जवळपास तिथे 78 हाऊसिंग सोसायटी अशा शोधल्या की ज्या UDCPR आणि आपल्या नॉर्म्सनुसार त्यांना STP करणं गरजेचं होतं पण केलं नव्हतं। त्यापैकी आता 31 सोसायटीजनी STP चालू केलं। काही ग्रामीण भागामध्ये बदलापूरच्या देखील तिथे STP न करता काही हाऊसिंग सोसायटी झालेल्या आहेत, त्याचंही आपण बघतोय। तर अशा पद्धतीनं तिथला भाग झाला आणि त्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तर त्या बाबतीमध्ये देखील जो डिस्चार्ज आहे तो अनट्रीटेड डिस्चार्ज जो आहे तो जायला नको, त्या पद्धतीचा जे संबंधित यंत्रणा असतील त्याबाबत आपण सूचना देतोय। आता नुकत्याच सुप्रीम कोर्टाने एक गाईडलाईन दिली आहे, 1 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये दिला आहे की जे डम्पिंग होते वेस्टची तर ती थांबवण्यासाठी प्रत्येक स्थानिक प्राधिकरणानं नियोजन करायला सांगितलेलं आहे।
आणि त्यामध्ये एक कमिटी सुप्रीम कोर्टाने गठीत केली आहे. त्यामध्ये देखील जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्या महापालिका नगरपालिका वगैरे आहेत. तर त्याचं नियोजन बघावं आणि त्याचा रिपोर्ट शासनाला 1 महिन्याला द्यावा अशा पद्धतीच्या सूचना आहेत. आपल्याकडे इथे ग्रामपंचायत आहे, तर दोन्ही महापालिका उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीला आणि एक MMRDAचं सुद्धा इथे एक नियोजन चालू आहे. त्या पद्धतीचं आपण त्यांना सोबत घेऊन नियोजन कचऱ्याच्या बाबतीत आणि सांडपाण्याच्या बाबतीत करतो. सर, आपण जर बघितलं ग्रामस्थांनी काही प्रश्न उपस्थित केले, अधिकाऱ्यांचं योग्य उत्तर न मिळाल्याने काही ग्रामस्थांनी नाराजगी व्यक्त केली. इथे अनेक विषय जे आहेत तर ते समन्वयानं सोडवणं गरजेचं असतं. काही ठिकाणी 2-3 विभागांनी एकत्र येऊन काम केल्यानंतर तो विषय सुटू शकतो. जरी एक विभाग डिलिव्हरी देत असेल पण 2-3 विभागाचं सहकार्य गरजेचं असतं आणि त्या अनुषंगानं मी इथं आज हे क्लिअर केलेलं आहे की यामध्ये समन्वय वाढवणं गरजेचं आहे आणि त्यांची गावकऱ्यांची जी नाराजी होती तर काही गोष्टींवरती या प्रमुख मुद्द्यावर नाराजी होती की समन्वय जे आहे ते यंत्रणांमधलं वाढवणं आवश्यक आहे आणि काही ज्या फॅसिलिटी वाढायला पाहिजे होत्या, म्हणजे आता हा ग्रामीण भाग होता, आज आपण शहरासारखाच भाग झालेला आहे. ग्रामपंचायत जरी असतील तर एखाद्या शहरच आहे, शहरासारखीच इथे सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या अनुषंगाने इथल्या इलेक्ट्रिसिटीच्या असतील किंवा इतर ज्या MSEBच्या असतील, इतर सर्व विभागाच्या त्या सुविधा त्या प्रमाणामध्ये वाढल्या नाही. त्या अनुषंगानं त्यांनी काही विभागांवरती त्यांची नाराजी दर्शवली. त्यामध्ये विभागामध्ये जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जिथं विभागाची स्ट्रेंथनिंग होणं गरजेचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये किंवा मॅनपॉवरच्या बाबतीमध्ये, त्या सूचना मी दिलेल्या आहेत. कुठे घेण्यात येणार आहे या प्रकारे आढावा बैठक अजून कुठे घेणार आहे? नाही, आता हा ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे विषय येत होता आणि ॲक्च्युली आम्ही सुरुवातीला आल्यानंतर थोडासा मारळपर्यंत जाऊन पण मी परत आलो होतो. मुख्य उद्देश हाच होता की इथं आल्यानंतर इथलं ॲक्च्युअल सिच्युएशन काय, इथल्या अडचणी काय त्या समजून घ्याव्या. या पद्धतीनं शहापूरमध्ये पण आपण वेगळ्या प्रकारचं घेतलं, घोंगडी बैठका असतील त्या चालू केलेल्या आहेत. शहापूरमध्ये सर्वप्रथम याचा प्रयोग करण्यात आला आणि जिल्ह्यामध्ये आपण करतोय. परंतु जी गावं असतील तिथं तो प्रयोग आणि इथे लोकांसोबत ज्या ग्रामपंचायती, जे नवीन शहराच्या जवळ आलेल्या ग्रामपंचायती मुख्यत्वे आहेत, त्यांचे प्रश्न थोडे वेगळ्याने हाताळणं, त्यांच्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. एक जिल्ह्याचं नियोजन देखील असणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने आज बैठक आयोजित केली. सर, कल्याण नेक्स्ट म्हणून या परिसराचा विचार केला जातोय, पण इथं मैदानं, उद्यानं आणि भाजीपाला मार्केट वगैरे रुग्णालय साध्या सुविधा नाही आहेत, तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय करता? आज सर्वप्रथम मी सर्व ज्या जागा आहेत तर शासकीय जागा त्या आयडेंटिफाय करून डिमार्केट करायला सांगितलेल्या आहेत आणि ज्या जागांची आवश्यकता ग्रामपंचायत किंवा इतर एजन्सीला आहे त्या तात्काळ उपलब्ध करून देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे. 1 महिन्यामध्ये ते प्रस्ताव सांगितलेले आहेत. PHCची देखील कांब्याला मागणी आहे. ते सबसेंटर आहे, त्यालाही जागा नाही आहे. तर सबसेंटरला जागा उपलब्ध करून देणे आणि PHCसाठी तिथे अपग्रेडेशनचा प्रस्ताव पाठवणे असं मी आज इथं सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच गार्डन, त्याच्यानंतर ज्या अम्युनिटीसाठी, स्मशानभूमीसाठी जागा, तर या सगळ्या ज्या जागा आहेत, एकंदरीत जागा ज्या उपलब्ध आहेत त्या ज्या अतिक्रमण नाही आहे अशा लगेच तात्काळ उपलब्ध करून देणे आणि काही ठिकाणी निवासी प्रयोजनाचं अतिक्रमण सोडून जे काय असेल तर ते काढून त्या ग्रामपंचायतीला देण्याबाबत मी सूचना दिल्या आहेत. पाऊस जरा लांब होतोय, मान्सून उशिरा होतोय, तर आपल्याकडे जो जलसाठा आहे ठाणे जिल्ह्यासाठी तो पुरेसा आहे का? एकंदरीत आपल्या ठाणे जिल्ह्याचं वेगवेगळं नियोजन आहे, महापालिकांचं काही आहे, नगरपालिकांचं. पण सद्यस्थितीमध्ये पाणी जपून वापरण्यासाठी आणि त्या स्थानिक प्राधिकरणानं नियोजन केलेलं आहे. पाण्याचा तुटवडा नागरिकांना भासून यासाठी नियोजन झालेलं आहे आणि एल निनो यावर्षी आहे, त्यामुळं थोडासा पाऊस उशिरा येतो, परंतु त्या पद्धतीचा आपण काही उपाययोजना यासाठी राबवली. ठीक आहे.